दरम्यान नागपूरमधील विद्यार्थी आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। देशभरातल्या काही विद्यापीठांमध्ये हॉस्टेलमध्ये राहण्याची वयाची अट काढून टाकण्याच्या संदर्भात एक चर्चा काही काळात सुरू झाली होती। आता ही चर्चा सुरू असतानाच राज्यातले जे आदिवासी हॉस्टेल्स आहेत, आदिवासी विकास विभागाचे, त्या हॉस्टेल्समधली जी वयाची अट आहे ती काढून टाकण्यावर नवा वाद निर्माण झालेला आहे। हे जे आंदोलन दिसतंय हे पहिले 10 दिवस आंदोलन चाललं, ते आंदोलन मागे घेण्यात आलं, पण आता पुन्हा आंदोलन सुरू झालं आहे। 5 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागानं आदिवासी विकास विभागाचे जे राज्यभर हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये वयाची अट ही 25 वर्ष 26 वर्ष करण्यात आली। त्यानंतर आंदोलन झालं आणि ही अट पुन्हा 30 करण्यात आली। पण ही आंदोलन ही जे मागणी आहे की ही अट काढूनच टाकली पाहिजे। 5 ऑगस्ट पूर्वी कुठली अट नव्हती, म्हणजे वयाच्या कितीही पर्यंत आदिवासी हॉस्टेलमध्ये हे विद्यार्थी राहू शकत होते। तिला विचारूया। आता आंदोलन पहिले मागे घेतलं, आता पुन्हा सुरू झालं। आंदोलन आणखी सुरू झालेलं आहे, कारण की कुठेतरी जेव्हा आंदोलन इथे नागपूरमध्ये सुरू होते तेव्हा म्हणजे बाकी जिल्ह्यामध्ये पण आंदोलन तसेच सुरू होते आणि नागपूरमध्ये आदिवासी विकास मंत्री यांनी भेट दिली। तसेच आम्हाला तरी वाटत होतं की आमच्याही प्रश्नांचे उत्तर त्यांनी म्हणजे तिथे येऊन जाणून घ्यायला हवे होते, कारण 5 ऑगस्टचा जो GR निघालेला होता त्या GRमध्ये नाही का वयाची अट टाकलेली होती। आमचं म्हणणं हेच आहे की जसं शिक्षणाला वयाची अट नाही तसंच म्हणजे वसतिगृहाला का आम्हाला वसतिगृहाला पण वयाची अट नको आहे। तसेच मग सुधारित GR त्यांनी काढलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी वयाची अट 30 केलेली होती, पण आम्हाला ते पण मान्य नाही। आम्हाला संपूर्ण GR रद्द करायचं। डिपार्टमेंटचा जो पैसा आहे, जवळपास आदिवासी विकास विभागाचं जे बजेट आहे हे बजेट दरवर्षी 65% पेक्षा खर्चच होत नाही, तर बाकी पैसा जाती कुठे हा आमचा त्यांचा प्रश्न आहे। आणि जो GR आहे, जो GR 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा। बिंदू नामावलीमध्ये ज्या पद्धतीने बिंदू क्रमांक 2 वर आदिवासी अनुसूचित जमाती होती ते आता 9 वर गेलेली आहे, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्यास फटका मिळतोय आणि 12,500ची विशेष पदभरती भरण्यात यावी। असंख्य मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार। आणि आदिवासी समाज हा छोट्या छोट्या पाड्यांमध्ये राहतो, गावांमध्ये राहतो, 100 लोकसंख्याची सुद्धा काही गावं आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आदिवासी हॉस्टेल अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या प्रकरणात तिढा काय काढला जातो याकडे मात्र आता लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।